चला आज आपण अपूर्णांकामधील एक प्रकार आवर्ती दशांश अपूर्णांक हा बघणार आहोत। आता आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय ते पहिल्यांदा बघणार आहोत आणि आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला काय प्रश्न येतात, कसे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर बघा आता या ठिकाणी कसं राहील, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय बघा। पॉइंट नंतर एखादी संख्या, सिंपल, तुमचं दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह आता आहे का काय, आवर्त होणे, आवर्तने, आवर्त होणे म्हणजे रिपीट होणे, पुन्हा पुन्हा येणे, लक्षात घ्या। आता बघा तुम्हाला सांगतो की तुमचं दशांश चिन्ह आहे या ठिकाणी आणि दशांश चिन्हाच्या नंतर एखादी संख्या म्हणजे हे अशा प्रकारे पुन्हा 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 तीच येत असेल तर तो झाला आवर्ती दशांश अपूर्णांक। म्हणजे बेसिक समजून घ्या, आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय। दशांश चिन्हाच्या नंतर जेव्हा आपण एखाद्या संख्येला भाग देतो, दशांश चिन्हाच्या नंतर तीच संख्या पुन्हा 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 येतच आहे सातत्यानं, तर तेव्हा त्याला आवर्ती संख्या, आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात। उदाहरण देतो बघा, लक्ष द्या। समजा तुम्ही काय केलं, हे बघा 1/9 हा आपला भागाकार, किती 1/9। ओके, आता बघा काय झालं, आता 1ला 9 ने भाग जात नाही। मी तुम्हाला भागाकार शिकवला त्याप्रमाणे 1ला 9 ने भाग जात नाही। मग इथे काय होईल सांगा, पॉईंट, आणि इथे पॉईंटचा काय होईल सांगा, 0। ओके, मग आता बघा इथे काय होईल सांगा, 9 × 1 = 9, इथे काय सांगा 9 × 1 = 9। ठीक आहे, 10 पैकी किती गेलं, 9 गेले, 9 × 1 = 9, 9 × 1 = 9, तर 10 पैकी उरला किती सांगा, 1। आता 1 वर काय घेऊ, 0, पुन्हा 9 × 1 = 9, उरला 1, पुन्हा 0, 9 × 1 = 9, उरला 1, पुन्हा 0, 9 × 1 = 9, उरला 1, पुन्हा 0, 9 × 1 = 9, उरला 1, पुन्हा 0, 9 × 1 = 9। आता हे संपन का? अरे हे संपन का नाही सर, हे तर चालतच राहील, बरोबर आहे। मग आता ते कोणाचं रिपिटेशन होत राहील, 1चं रिपिटेशन होतच राहील। मग अशा वेळेस ह्याला काय म्हणतात, आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणतात। लक्षात घ्या, आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात। समजा तुम्हाला 2 ही संख्या आहे बघा, 2 ही संख्या आहे आणि तिला जर समजा तुम्ही 9 ने भाग दिला, बघा आता प्रत्येक गोष्टीत लक्ष द्या, बेसिक सांगतो। चला 2ला 9 ने भाग जातो का, नाही जात। मग इथे पहिल्यांदा काय घ्या, दशांश चिन्ह, त्याचा इथे काय घ्या, 0। आता 9 × 1 = 9, बरोबर आहे, आणि इथे 9 × 2 = 18, 20 पैकी उरले किती सांगा, 2, त्याच्यावर 0, 9 × 2 = 18, उरले किती, 2, त्याच्यावर 0, 9 × 2 = 18, पुन्हा 2 उरले 0, 9 × 2 = 18, पुन्हा 2 उरले 0, 9 × 2 = 18। हे संपेल का, नाही, मग हे चालूच, लक्षात घ्या, हे चालूच राहील। तर आता तुम्हाला सांगतो, तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्यायची। मग आता हे अशा वेळेस काय होतं की कोणत्याही 1, 2, 3 संख्येच्या भागामध्ये, लक्षात घ्या, म्हणजे दशांश चिन्हानंतर, आता पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या, आवर्ती संख्या किंवा आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय। दशांश चिन्हानंतर एकच संख्या वारंवार येत असेल, बघा दशांश चिन्हानंतर काय म्हणून सांगा, एकच संख्या किंवा संख्यांचा गट, किंवा काय म्हणून सांगा, संख्यांचा गट असा वारंवार रिपीट 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 होत असेल, आवर्तने होत असेल, तर त्या संख्यांना कोणती संख्या म्हणतात सांगा, त्या संख्यांना आवर्त संख्या असे म्हणतात। त्या संख्यांना आवर्त संख्या असं म्हणतात, त्यांना आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हटल्या जाते। कोणता, आवर्ती, एकदम सिंपल समजत आहे प्रत्येकाला। दशांश चिन्हानंतर संख्या किंवा संख्येचा गट म्हणजे बघा कसं राहील सर, हे बघा। मग आता आपलं काय रिपीट झालं होतं सांगा, पॉईंट नंतर 1 1 1 1 1 1 1 1 1 हे काय होत गेलं सांगा, रिपीट। आता हे थांबणारा विषय होता का, नव्हता, हे तर चालणारा होता, बरोबर आहे। पॉईंट नंतर काय म्हणून सांगा, 2 2 2 2 2 असा काय सांगा, रिपीट। तर आता हे झाली एक संख्या, संख्याचा गट येते बघा। पॉईंट नंतर इथे किती म्हणून सांगा, 42, परत काय सांगा, 42, परत 42, परत 42, परत 42, तर असा संख्यांचा ग्रुप येते। मग हे लक्षात घ्या, जेव्हा एकच संख्या रिपीट होते तेव्हा आम्ही अशी लिहायची का, नाही। मग हे बघा, पॉईंट नंतर 1 लिहा, त्याच्या डोक्यावर काय द्या सांगा, 3 मध्ये। तर हे याचा अर्थ काय सर, याचा अर्थ हे असा,
म्हणजे बघा इथे पॉईंट नंतर 2 तर पॉईंट 2 त्याच्या डोक्यावर टिंब, याचा अर्थ संख्या 1 असताना बघा म्हणजे समजणाऱ्याला काय समजेल की या ठिकाणी 2 कसा होणार आहे, रिपीट होणार आहे. 2 हा कसा आहे, आवर्ती आहे. पण संख्यांचा जर गट असेल तर आता बघा पॉईंट किती आले, 42 42 42 अशा 3 संख्या येतात, 4 संख्या येतात, किती येतात त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. आवर्ती दशांश अपूर्णांक समजून घ्यायचा आहे फक्त. ठीक आहे. मग आता यावेळेस काय होईल सर, तर त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावर आडवी रेषा देतात. म्हणजे याचं हे लिहित असताना हे शेवटपर्यंत नाही तर इथं अशी आडवी रेष द्यायची म्हणजे पॉईंट 42. तर याचा अर्थ काय होतो माहीत आहे की दशांश चिन्हानंतर 42 हे अनंत वेळा काय होणार आहे, रिपीट होणार आहे. काय होणार आहे सांगा, रिपीट होणार आहे. मग यांची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे विचारते. तर परीक्षेत आम्हाला कट टू कट माहिती असणं जरुरी आहे. बघा मग आता काय म्हणून सांगा, हे कधी होतं असं, हे बघा इकडे तुम्हाला काय म्हणून सांगा, काही एक्झाम्पल टाकले आहे. बघा या ठिकाणी काय म्हणते सांगा, 0 पॉईंट म्हणजे 25च्या डोक्यावर काय सांगा 12 आहे, प्लस 0.44च्या डोक्यावर कोण आहे सांगा 12 आहे. तर यांची काय विचारली आहे सांगा, बेरीज विचारली आहे. मग आता आपण आपल्याच पद्धतीनं करून टाकतो, पण त्याचं नेमकं काय होणार आहे ते सुद्धा आपल्याला बघणं जरुरी असतं. आणि व्यावहारिक अपूर्णांकात रूपांतर करा असं म्हटलं जाते. बरोबर आहे. कोणत्याही एका संख्येच्या छेदामध्ये जर कोणत्याही संख्येच्या छेदात 9 जर आणलं तर तो आवर्ती दशांश अपूर्णांक होत असतो. लक्षात घ्या. म्हणून छेदात आवर्ती दशांश अपूर्णांकाच्या छेदात कोण असतो तर 9 येत असतो किंवा 9चा ग्रुप येत असतो. म्हणजे 9 9 येईल, 9 9 9 येईल. म्हणजे वर किती संख्या रिपीट झाल्या आहे याच्यावर डिपेंड करेल. समजत आहे मी काय बोलत आहो. बघा मग हे अशा प्रकारे पॉईंट नंतर जेव्हा एका संख्येचे किंवा संख्या समूहाचं आवर्तन होते, रिपिटेशन होते, तेव्हा त्या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात, आवर्ती संख्या असे म्हणतात. आणि त्यालाच आवर्ती दशांश अपूर्णांक असेही म्हणतात. ठीक आहे. प्रश्न कशा स्वरूपाचे येतात सर ते सांगा. तर इथे बघा आता तुम्हाला सांगतो, इथे एक महत्त्वाचा पॉईंट पुन्हा, याच्यापैकी तुम्हाला एक शुद्ध आवर्ती आणि मिश्र आवर्ती ह्या 2 गोष्टी सांगतो आणि मग सुरुवात करतो. शुद्ध आवर्ती म्हणजे काय बघा, इथे कितीचे गट झाले मला सांगा पहा. इथे कोण 42 42 42 42. अरे समजत आहे ना. म्हणजे पॉईंट नंतर सर्रास किती आले, 42 42 आले. मग आता दुसरी कोणती संख्या आहे का मध्ये, नाही. मग हे लक्षात घ्या. इथे पॉईंट 42चा अर्थ इथे बघा डोक्यावर रेष पाहिजे. या पॉईंट 42चा अर्थ काय, पॉईंट 42 42 42 42 हे कसं सांगा चालत राहील. तर हे याला काय म्हणायचं, शुद्ध आवर्ती संख्या. बघा शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणायचं. शुद्ध आवर्ती संख्या, शुद्ध आवर्ती दशांश अपूर्णांक असं म्हणायचं. पण आता बघा इथे तुम्हाला सांगतो, इथे काय झालेलं आहे, इथे रेष कितीवर आहे ते बघा, पॉईंट 315 पैकी रेष कोणावर आहे, 15वरच आहे. 3 वर आहे का, नाही आहे. मग ज्याच्यावर रेष आहे तेवढंच रिपीट होणार आहे. बघा म्हणजे हा आवर्ती आहे आणि हा लक्षात घ्या. आता 3 म्हणजे इथे शुद्ध आवर्ती नाही आहे. बघा इथे काय झालंय ते बघा तुम्हाला सांगतो. म्हणजे रिपीट फक्त कोण होणार आहे सांगा, 15च होणार आहे. म्हणून इथे पॉईंट 3 नंतर हे 15 15 15 15 15 15. अरे समजत आहे ना, हे असं 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 होत जाईल. तर बघा लक्षात घ्या. तर हे काय झालं, इथे संख्या आली, अपूर्णांक आला आणि पुढे त्याच्यामध्ये काय झालं सांगा, हे असं रिपिटेशन कोणाचं होत गेलं सांगा, 15चं रिपिटेशन होत गेलं. म्हणून त्याला म्हणायचं मिश्र आवर्ती. हां, शुद्ध आवर्ती आणि मिश्र आवर्ती मध्ये थोडासा फरक लक्षात ठेवा. सर्व संख्या जर आवर्ती होत असेल, बरोबर आहे, तर त्याला काय म्हणायचं, शुद्ध आवर्ती. हे बघा सर्व संख्या पॉईंट नंतर कोण दिले, 42. मग इथे काय म्हटलं, 42 42 42 42 42 42. हे कोण होईल सांगा, शुद्ध आवर्ती. परीक्षेत प्रश्न येऊ शकतो, खालीलपैकी शुद्ध आवर्ती दशांश पूर्णांक ओळखा. अरे समजत आहे ना. आता लक्षात घ्या. मग तुम्हाला एक प्रश्न जसा दिला तर तशी उत्तर बघा. आता इथे काय म्हणून सांगा, पॉईंट 315 पैकी कोणावर 12 आहे, 15. मग हा कोण झाला, मिश्र आवर्ती. आता लक्षात घ्या, सर्व पूर्ण संख्या जर आवर्त होत असेल त्याला शुद्ध आवर्ती आणि काही संख्या जर आवर्त होत असेल तर त्याला काय म्हणायचं, मिश्र आवर्ती. आता तुमचं म्हणणं असं की सर प्रश्न कसा येतो ते सांगा. चला आता तुम्हाला एक प्रश्न जर उद्या आला परीक्षेला, हे बघा, मग आपल्याला माहीत नसलं तर आपला प्रश्न पहा. इथे खालीलपैकी बघा, खालीलपैकी
शुद्ध आवर्ती अपूर्णांक कोणता? ओके, खालीलपैकी शुद्ध आवर्ती अपूर्णांक कोणता? खालील पैकी शुद्ध आवर्ती अपूर्णांक कोणता? आता बघा प्रश्न, ठीक आहे. शुद्ध आवर्ती लक्षात घ्या. इथे बघा .13 हे 21 लक्षात घ्या. हां, आता तुम्ही इथे बघा, हे अशा प्रकारचे प्रश्न, म्हणजे प्रश्न काय आहे सर, हे बघा, हे झाले ऑप्शन, ठीक आहे. हे आता बघा, आता काही गणित करायचं आहे का मला सांगा? इथं कोणतंही आपल्याला गणित करायचं आहे का? नाही. कशातून उत्तर द्यायचं आहे मला सांगा? फक्त निरीक्षणातून उत्तर द्यायचं. निरीक्षण प्रॉपर करा. बघा आता काय सांगितलं, सर्व संख्या रिपीट होणाऱ्या असेल, सर्व संख्यांच्या डोक्यावर जर समजा बार असेल तर तो कोण होतो म्हटलं? शुद्ध आवर्ती. अरे बरोबर आहे ना, सर्व संख्या रिपीट होणाऱ्या असेल, सर्व संख्यांच्या डोक्यावर बार असेल तर तो कोण होतो? शुद्ध आवर्ती. काही संख्यांच्या डोक्यावर बार असेल तर तो कोणता होईल सांगा? मिश्र आवर्ती. मग हे बघा इथे .13 हे काय होईल सांगा? हे उत्तर झालं शुद्ध आवर्ती. इथे कितीवर आहे? 21 वर आहे, शून्यावर नाही आहे. इथे 6 वर आहे, 2 वर नाही आहे. इथे 8 वर आहे, 1 वर नाही आहे. म्हणजे हे तिन्ही कोण झाले सांगा? मिश्र आवर्ती. अरे मुद्दा समजत आहे का मला सांगत चला. हे तिन्ही कोण झाले सांगा? मिश्र आवर्ती. पहिला कोण झाला? शुद्ध आवर्ती. ठीक आहे. बघा हेच आपण जर समजा प्रश्न बदलला, मला सांगत चला, जे सांगत आहोत ते समजत आहे प्रत्येकाला. बघा खालीलपैकी मिश्र आवर्ती दशांश अपूर्णांक कोणता? आता कोणता विचारलेला आहे ते सांगा मला. मिश्र आवर्ती. मग हे लक्षात घ्या, इथे 0.40 बघा, 0.40, 0.13, इथे 0.24 आणि 0.315. हां, आता मिश्र आवर्ती कोणता होईल पटकन सांगा. पहिल्यांदा तर लक्षात घ्या, इथं काय झालेलं आहे की याचे मार्क फ्री असतात. आता कसे मार्क फ्री आहे? करायचं काहीच नाही, फक्त आम्हाला माहीत पाहिजे. बघा एक संख्या असेल तर तिच्या डोक्यावर तुम्ही काय देणार आहे? टिंब देणार आहे. म्हणजे एकच संख्या जर रिपीट होणारी असेल तर तिच्या डोक्यावर तुम्ही काय देणार आहे सांगा? टिंब देणार आहे. पण एकापेक्षा जास्त जर संख्या असेल तर तिच्या डोक्यावर तुम्ही काय देणार आहे? बार देणार आहे. मग 1, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, बरोबर आहे. आणि आवर्ती आणि मिश्र आवर्ती ही जेव्हा गोष्ट आपल्याला सांगितली जाईल, आवर्ती आणि मिश्र आवर्ती, तर बघा सर्व संख्या आवर्त होणार असेल, म्हणजे सर्व संख्याच्या डोक्यावर जर बार असेल तर तो शुद्ध आवर्ती होईल, आणि काही संख्याच्या डोक्यावर जर बार असेल तर तो मिश्र आवर्ती होईल. म्हणजे समजला? मिश्र आवर्ती ह्याचं उत्तर मला सांगा आता. 0.315. बरं याच्यात काही तुम्हाला समस्या आहे का? नाही. परीक्षेत विचारला तर उत्तर देता आलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. परत तुम्हाला जर प्रश्न विचारला खालीलपैकी इथे शुद्ध आवर्ती अपूर्णांक कोणता? कोणता सांगा? शुद्ध. मग तुम्ही काय करणार आहे? ऑप्शन बघून घ्या पहिल्यांदा, हे लक्षात घ्या. 0.123, 0.18, 0.942, 0.813. चला आता उत्तर काय होईल सांगा आपण? 18 शुद्ध आवर्ती. समजत आहे? कारण हे बघा इथं 23 वर आहे, 1 वर नाही, 42 वर आहे, 9 वर नाही, 13 वर आहे, 8 वर. म्हणजे बाकीचे 3 कोण झाले सांगा? मिश्र आवर्ती झाले. बरोबर आहे. हे बघा बाकीचे 3 कोण म्हणून सांगा? मिश्र आवर्ती. तर हे बघा मग हे कोण झालं सांगा? शुद्ध आवर्ती. आता शुद्ध आवर्ती आणि मिश्र आवर्ती याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला कन्फर्मेशन देऊन देतो मी. हे बघा शुद्ध आवर्ती बघा, म्हणजे सर्व संख्या काय होणार आहे सांगा? रिपीट होणार आहे. शुद्ध आवर्ती म्हटल्याच्या नंतर इथे शब्द लक्षात ठेवायचा. किती संख्या? सर्व संख्या रिपीट होणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला या ठिकाणी असं विचारलं जाईल काय सांगा? मिश्र आवर्ती. ठीक आहे. तर इथं आपलं उत्तर काय म्हणून सांगा? काही संख्या रिपीट होणार आहे, सर्व रिपीट होणार नाही. ठीक आहे. आता सर्व म्हणजे शुद्ध आवर्ती म्हणजे सर्व, तर मग याची एक्झाम्पल बघा. 0.13, 0.28, 0.1. आता बघा एकच संख्या असेल तर काय करणार आहोत आम्ही?
एकच संख्या डोक्यावर काय करणार आहोत सांगा, पॉईंट. समजते नाही? मी त्याच्या छेदात कोण राहणार आहे, 9. यांच्या छेदात 13च्या छेदामध्ये 99. बघा 28च्या छेदामध्ये 99 असा त्याचा अर्थ होतो. हा लक्षात घ्या. मग आता बघा 0. इथे काय म्हणून सांगा, 18. हे बघा इथे काय म्हणून सांगा, 0.43. आता हे समजलं. हे कोणते आवर्ती झाले पटपट सांगा, हे शुद्ध आवर्ती झाले. आता बघा आपल्याला मिश्र आवर्ती जर म्हणायचं असेल तर ते कसं राहील, हे बघा 0.124. तर इथे काय म्हणून सांगा, 24. हे बघा 0.13. इथं 3वरच काय केलं आहे मी सांगा, 3च रिपीट होणार आहे. त्याच्यात कोण रिपीट होणार नाही, एक रिपीट नाही होणार. म्हणून तो कोणता झाला सांगा, मिश्र आवर्ती. बघा 0.27. बघा याच्यामध्ये 7 रिपीट होणार आहे. इथे काय सांगा, 0.824. याच्यामध्ये 24 रिपीट होणार आहे. तर हे बघा हे लक्षात ठेवा. हां मला तुम्ही कन्फर्मेशन देत चला. जेवढं सांगितलं एवढं समजलं. आवर्ती दशांश अपूर्णांक म्हणजे काय, दशांश चिन्हाच्या उजवीकडे ज्या संख्या येईल त्या जर रिपीट होत जात असेल तर त्याला आवर्ती दशांश अपूर्णांक असे म्हणतात. मग ते आता अनंतपर्यंत रिपीट होत जातात. ते तेवढ्यापर्यंत लिहायच्या का आपण, नाही. मग केवढ्यापर्यंत लिहायच्या, एकच अंक लिहायचा. एक अंक असेल तर काय करायचा, टिंब द्यायचा. 2, 3 2 1 पेक्षा जास्त अंक असेल तेव्हा त्यांच्या डोक्यावर काय करायची, आडवी रेषा द्यायची, बार द्यायची. असं लक्षात घ्या. आणि त्याच्यात मग बघा म्हणजे सारखे अंक रिपीट होत असेल, सर्वच अंक रिपीट होत असेल, क्रमाक्रमाने सर्व अंक रिपीट होत असेल तर त्याला काय म्हणायचं, शुद्ध आवर्ती असं म्हणायचं. क्रमाक्रमाने सर्व अंक रिपीट होत असेल तर त्याला शुद्ध आवर्ती म्हणायचं. आणि सर्व अंक रिपीट न होता त्यापैकी काही अंक जर रिपीट होत असेल तर त्याला काय सांगा, मिश्र आवर्ती असे म्हणतात. चला इथपर्यंतचा जो पॉईंट आहे, मुद्दा आहे, तो तुम्हाला समजला का, अरे समजला का. चला पुढे जाऊया. पुढचं काय करूया सांगा, मुद्दा आपण बघणं सुरू करू. ठीक आहे. आता बघा व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हा प्रश्न येतो परीक्षेला. आता ते प्रश्न तर तुम्हाला शुद्ध आवर्ती ओळखा आणि मिश्र आवर्ती ओळखा असे तर प्रश्न येणारच आहे, हे तुम्हाला सांगितले. अरे बरोबर आहे ना. पण आता उत्तर काय म्हटलं सांगा, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा असा प्रश्न. व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करत असताना हे बघा पहिल्यांदा तर तुम्ही काय सोडून द्यायचं, जे दशांश चिन्ह आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करा. हां कोणाचे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा असं म्हणत आहे, 0.3चे. बरोबर आहे, 0.3चे. पॉईंट नंतर किती अंक आलेला आहे, एकच अंक आला आहे. बरोबर आहे. बघा हे प्रोसिजर आहे, तिला फॉलो करायचं, उत्तरच चुकणार नाही. पॉईंट नंतर किती अंक आला, एकच. मग बघा पहिल्यांदा मी काय सांगितलं तुम्हाला, दशांश चिन्ह सोडून द्या. म्हणजे उरला कोण सांगा, 3. दशांश चिन्ह काढलं तर 3च उरेल ना. बघा आणि त्याच्या छेदामध्ये कोण असते म्हटलं सांगा, 9 असते. असं मी तुम्हाला सांगितलं. कोणत्याही छेदामध्ये 9 घेतले सिंगल संख्येच्या की आवर्ती दशांश अपूर्णांक मिळत असतो आपल्याला. बघा तर आता याचं रूपांतर कसं होईल, हे बघा इकडे लक्ष द्या व्यवस्थित. हे बघा इथे काय म्हणून सांगा, 3 1 3 3 3 9. तर हे झालं याचं उत्तर कोण सांगा, 1/3. हे कशात केलं सांगा रूपांतर. आता हा कोणता अपूर्णांक झाला मला सांगा, व्यवहारी अपूर्णांक. 3/9 म्हणजे 1/3. तर हे 0.3चे रूपांतर आपण कोणत्या अपूर्णांकात केलं मला सांगा, व्यवहारी अपूर्णांक. कोणता, व्यवहारी अपूर्णांक. आता आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर जर करतो म्हटलं, पुन्हा समजा तुम्हाला उलटा प्रश्न विचारला. आता उलटा म्हणजे कसा, की ह्या 1/3चे कशाचं रूपांतर करा, दशांश अपूर्णांकात. म्हणजे काय करायचं आहे, सरळ सरळ 1ला काय करायचं आहे, भाग द्यायचा आहे. कितीने सांगा, 3ने, जे असेल ते. मग आता बघा तुम्ही जर 1ला 3ने भाग दिला, हा सांगा इथे पॉईंटचा 0, 3 1 3 3 3 9, पुन्हा 1 पुन्हा 0, 3 3 9, पुन्हा 1 उरला पुन्हा 0. हे असं काय होईल सांगा, चालतच राहील. मग आता याचं उत्तर तुम्ही फायनल कसं लिहिणार आहे, 0.3च्या डोक्यावर काय सांगा, टिंब. हे बघा ह्या शून्याला अर्थ असतो का, नसतो. मग 0.3च्या डोक्यावर काय सांगा, टिंब. आणि इथे सुद्धा बघा तुम्हाला सांगतो, इथे ते काय सांगा टायपिंगमध्ये आलं नाही, लक्षात घ्या. तर याच्या डोक्यावर कोण पाहिजे सांगा, टिंब. हे लक्षात ठेवा. तरच तो काय सांगा आवर्ती अपूर्णांक आहे असे मानल्या जाते. पॉईंट समजलं. हे बघा इथे 0.3 डोक्यावर कोण आहे सांगा, टिंब आहे. तर त्याचं आता आपण दोन्ही प्रकारे रूपांतर केलं. कसं रूपांतर केलं सांगा, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर केलं. काय करायचं असते बघा, म्हणजे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा असं म्हटल्याबरोबर आम्ही प्रोसिजर कोणती फॉलो करावी, त्याच्या छेदात काय, पहिल्यांदा तर काय करायचं,
ते दशांश चिन्ह सोडून द्यायचं, फक्त संख्या लक्षात घ्यायची. संख्या किती आहे? 3. त्याच्या छेदात किती घ्यायचे? 9. झालं, 9ने त्याला भाग देऊन टाकायचा. मग इथे तुम्ही काय केलं सांगा? 3 भागीला 9 केलं. उत्तर किती आलं? 1/3. मग त्याला लघुरूप केलं. हे असंच झालंय. हा व्यवहारी अपूर्णांकच होय. कोण? 3/9 हा व्यवहारी अपूर्णांकच होय. पण तुम्ही त्याला लघुरूप होतंय ना त्याचं, मग लघुरूप काय केलं? 3 1 3 3 3 9 हा व्यवहारी अपूर्णांक झाला. आता जर पुन्हा म्हटलं की आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर करा, झालं. 1/3 ला काय करा? भाग द्या. पुन्हा काय मिळेल? 0.3333333. मग हे आता असं चालवत ठेवायचं का? नाही. मग आता काय करायचं? हे 0.3 च्या डोक्यावर कोण सांगा? टिंब. म्हणजे हा कोणता अपूर्णांक होय सांगा? आता हा जो अपूर्णांक झाला, तर हा कोणता अपूर्णांक होय मला सांगा? आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश काय म्हणून सांगा? अपूर्णांक. मला सांगा, जे बोर्डवर चालू आहे ते समजत आहे का? हा, तर हे अशा पद्धतीने आपल्याला करता येईल. चला, तुम्हाला काय करतो मी सांगा? पुढचे एक्झाम 0.4 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. करा पटपट. बघा काय होणार आहे ते बघा. 0.4 0.4 म्हणजे 0.4. लक्ष द्या. आता पॉईंट वगैरे ते सोडून द्या. संख्या किती एवढं सांगा? 4. हिला कितीने भाग देऊया आपण सांगा? 9ने. ठीक आहे. आता 4 भागीला तुम्ही किती केले? 9. तर हे आम्हाला सर्वांनाच माहित आहे की 4ला कितीने भाग जात नाही? 9ने भाग जात. म्हणजे इथे काय करू सांगा? पॉईंट घ्या पहिल्यांदा आणि पॉईंटचा कोण घ्या सांगा? 0. आता बघा इथे आपण भागाकार करूया. 9 1 9, 9 चौक 36. ओके, 9 चौक 36. उरले किती सांगा? 4. 4ला 9ने भाग जात नाही म्हणून 0 घ्या. मग पुन्हा 9 चौक 36. 40 पैकी 4 उरले. 4ला 9ने भाग जात नाही, 0 घ्या. पुन्हा 9 चौक 36. पुन्हा 4 पुन्हा 0. आता हे कसं होईल? चालत राहील दूरपर्यंत. म्हणून इथे काय होईल सांगा? 0.4 च्या डोक्यावर टिंब. हे झालं आपलं उत्तर. म्हणजे हे 0.4 म्हणजे किती सांगा? 0.4. आणि इथे सुद्धा बघा ते टाईपमध्ये आलं नाही, हे याचा अर्थ असा. येत्या लक्षात तुमच्या प्रत्येकाच्या त्या पद्धतीने. मग हे कशात रूपांतर केलं पटपट सांगा? हा 0.4. आता लक्षात घ्या, नाही हा तर झाला कोण? व्यवहारी अपूर्णांक तुमचा संपला. कुठं संपला? आता हे झालं तुमचं आवर्ती दशांश अपूर्णांक होय. हा कोणता होय सांगा? आवर्ती. लक्षात घ्या, दशांश. लक्ष द्या, आवर्ती दशांश अपूर्णांक झाला हा. आता तुम्ही प्रश्न हा विचारलाच नव्हता तुम्हाला. प्रश्न काय विचारला होता मला सांगा? व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. तिथं सेकंदात संपलं तुमचं उत्तर. काय म्हटलं? 4 घ्या, छेदामध्ये किती घ्या म्हटलं? 9. आता याचं लघुरूप होते का? नाही. मग हे कोण होय? झाला, संपला. काय संपला? व्यवहारी अपूर्णांक. हा होईल व्यवहारी अपूर्णांक. म्हणजे मी अशी अपेक्षा करतो तुमच्याकडून की तुम्हाला कशात रूपांतर करता आलं पाहिजे? व्यवहारी अपूर्णांकात सुद्धा रूपांतर करता आलं पाहिजे. आणि आवर्ती दशांश आता हेच काय करणार आहे? आवर्ती दशांश अपूर्णांकात करायचं. 4ला 9ने भाग देऊन टाका. म्हणजे कोण मिळेल? आवर्ती दशांश अपूर्णांक मिळून जाईल. समजत आहे प्रत्येकाला? अरे हो नाही सांगत. चला चला पुढचं पहा काय म्हणते. चला 0.7. आता बघा 0.7. आता असं नाही, याच्या डोक्यावर टिंब असेल तरच होईल ते. बघा 0.7 चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. हो, काय होईल? लिहायची गरज नाही, 7/9 होईल ते. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जशी आहे तशी संख्या लिहिली, 7/9. आता हा कोणता अपूर्णांक झाला सांगा? हा व्यवहारी अपूर्णांक. मी दोन्ही प्रकार सोबत शिकवत आहोत. हा कोण झाला सांगा? याला काय म्हणू? व्यवहारी अपूर्णांक. पण याचं समजा तुम्हाला इथं दिला असता 7/9 या व्यवहारी अपूर्णांकाचे. 7/9 या व्यवहारी अपूर्णांकाचे. लक्षात घ्या. काय म्हणून सांगा? आवर्ती. कसं म्हणून सांगा? आवर्ती दशांश अपूर्णांक. आवर्ती दशांश अपूर्णांक मध्ये काय करा? रूपांतर करा. असं जर बोललं असतं तर तुम्ही काहीच नाही, काय प्रोसिजर होती? 7ला 9ने भाग देऊन द्या. म्हणजे 7 भागीला जर 9 केले तर आता 7ला 9ने भाग जातो का? नाही. मग इथे पॉईंट, इथे 0. 9 1 9, 9 7 63. बघा उरले किती? 63 पैकी 70 पैकी 63 गेले. उरले किती? 7. मग 7ला पुन्हा 0, पुन्हा 9 7 63, 9 7 63 असं चालत राहील. मग याचं उत्तर आपण फायनल काय लिहिणार आहोत मला सांगा? 0.7च्या डोक्यावर कोण सांगा? पॉईंट. हा कोणता होईल मला सांगा? आवर्ती दशांश अपूर्णांक.
कठीण वाटतंय का तुम्हाला? नाही. याच्यापेक्षा तोंडी तुम्हाला सांगतो 0.7चे आवर्ती दशांश अपूर्णांकात रूपांतर तोंडी म्हणजे 0.7777 असंच करायचं. म्हणजे 7/9चं डायरेक्ट किती होईल सांगा? 777. जसं काय सांगा 1/9चं किती होईल? 0.111111 एक संख्या असताना. किती संख्या असताना? एक संख्या असताना. बघा आपण काय सांगा इथे 2/9चं 0.22222, 3/9चं 0.33333 असं होत जाईल. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचं बघूया. हां, 0.22चे व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. ही एका संख्येचा मुद्दा होता. आता दोन संख्या आहे, ह्याचं करून बघा. हां, हे लक्षात घ्या. पॉईंट सोडून द्या, दशांश चिन्ह सोडून द्या. इथे आले 22. 2 अंक रिपीट होणार आहे ना. याचा अर्थ काय होईल ते सांगतो तुम्हाला. याचा अर्थ काय होईल सांगा? हे 2 अंक रिपीट होईल. किती अंक रिपीट होईल सांगा? 2 अंक. बघा मग 2 अंक रिपीट होईल. 1 अंक रिपीट होत असेल तर छेदामध्ये एकच 9 घ्यायचा. 2 अंक रिपीट होत असेल तर छेदामध्ये 2 9 घ्यायचा. उत्तर संपलं. आतापर्यंत किती अंक रिपीट होत होता? एकच. 1 अंक असेल तर डोक्यावर डॉट, बरोबर आहे. 2 अंक असेल डोक्यावर काय सांगा? बार. अंक आता लक्षात ठेवा, जेवढे रिपीट होणार आहे तेवढे त्यांच्या छेदामध्ये आपण काय घेणार आहोत? 9 घेणार आहोत. समजलं प्रत्येकाला? असं म्हणजे आता इथं काही आणि इथे भाग जाण्याचा काही प्रश्न उरला का? नाही उरला. भाग जाण्याचा काही प्रश्न उरला नाही. हे झालं कशात रूपांतर सांगा? व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर झालेलं आहे असे आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. चला पुढे जाऊया. 0.30चे. आता बघा हा 0.30 म्हणजे कसा आहे व्यवस्थित लक्षात घ्या. पहा तर याच्या डोक्यावर कोण राहील सांगा? बार. व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा म्हणे. तर काहीच काही करायचं आहे. दशांश म्हणजे हे एवढं सोपं असते. फक्त माहीत नसल्या कारणाने आणि प्रॉपर कन्सेप्ट नसल्या कारणाने वांधा होतो आपला. बघा मग इथे तुम्ही उत्तर काय लिहिणार आहे? 30/99. हां, पण हे असं तुम्ही या उत्तराला सोडून नाही देणार आहे. कारण प्रत्येकच उत्तर सारखं राहील असं नाही. कारण वर 3ने खाली 3ने दादा भाग जातो. लघुरूप देणं हे जरूरी. आता बघा हे स्ट्रक्चर बरोबर आहे. आपण तेच लिहिलं. 30 किती केले? 99. पण इथे बघा इथे काय करू सांगा? 3 1 3. ह्या 1 वर काय होईल सांगा? 0. 3 3 9. 3 3 9. म्हणजे हे उत्तर फायनल कसं राहील सांगा? 10/33. हे फायनल. आता मला सांगा 22/99ला काही भाग देण्याचा प्रश्न होता? नव्हता. म्हणून तेच फायनल झालं. म्हणून आपल्याला काय कन्सेप्ट कशा होतात आपल्याला माहिती आहे? झालं आहे असंच ठेवतो म्हणजे 30/99 आणि ते पहिलंच ऑप्शन असते. तुम्ही गोल करून टाकता. दुसरं तिसरं कुठेतरी तुम्हाला काय दिसते? 10/33. मग उत्तर फायनल कोणतं आहे सांगा? 10/33. हे असं लक्षात घ्यायचं. पुढचं बघा. हां, आता हे समजा आता आपल्याकडे काय आहे तर हे तुम्हाला करता आलं 2 संख्या असताना. आता जर समजा यांची तुम्हाला बेरीज करायची. बघा 0.25 प्लस पॉईंट काय सांगा? 44. ह्याची काय करायची? तुम्हाला बेरीज करायची. कशी कराल मला ते सांगा. हे बघा आता कशी करूया? आता काहीच नाही इथं तर अजिबातच. तुम्हाला मी दशांश अपूर्णांकाची बेरीज शिकवली आहे का? अरे माहीत नाही म्हणा, आम्ही नव्हतोच. शिकवली आहे. तसंच्या तसं पॉईंट खाली पॉईंट घ्या, जशा तशी बेरीज करा. काहीही टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. पण बेरीज जर जास्त दिलेली असेल तरी टेन्शन नाही. तेच रिपीट होत जातात याच्या. म्हणजे ह्या कंडिशनमध्ये हा कोणता आवर्ती होय? म्हणजे कोणता आवर्ती होय? शुद्ध आवर्ती होय. शुद्ध. अरे समजत आहे ना? शुद्ध आवर्तीमध्ये काय असते? सर्व संख्या रिपीट होतात ना. म्हणून मग हे बघा तुम्ही इथं फक्त काय करा? इथे बघा 0.25 आणि इथे 0. कोण सांगा? 44. हे 5 आणि 4 9. हे 4 आणि 2 6. असं म्हणताय का? आणि इथे काय म्हणून सांगा? 0.69. आणि आता कसं होईल उत्तर सांगा तुमचं? 0.69च्या डोक्यावर काय राहील? 12. म्हणजे हे कसं होत जाईल मला सांगा? बरोबर 0.69 69 असं काय सांगा? ते होत जाईल. बघायचं जर असेल तर तुम्ही आता बघा 25 25 3 वेळा लिहून बघा. 3 ग्रुप बनवा त्याचे. हे बघा 0.25 25 25 आणि 0. काय म्हणून सांगा? 44 44 44 असे 6 अंकापर्यंत किमान लिहिले आपण. मग हे बघा हे 5 आणि 4 किती सांगा? 9. 4 आणि 2 6. 5 आणि 4 9. 4 आणि 2 6. 5 आणि 4 9. 4 आणि 2 6. पॉईंट. आता हे असं चालतच राहील.
मग काय तुम्ही असं लिहिणार आहे का? नाही. मग आम्ही काय लिहिणार आहोत? तर हे बघा 0.69 डोक्यावर कोण सांगा 12. समजलं का? मग आता बघा हे अशा प्रकारचं एक्झाम्पल परीक्षेत आलं. हे कठीण आहे का? काहीच नाही. आपली कन्सेप्ट बरोबर असली पाहिजे हे लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा म्हणजे आपली प्रत्येक कन्सेप्ट जर समजा प्रॉपर असेल तर आपल्याला उत्तर कशी येतात सांगा? प्रॉपर येतात. आता इथे मर्यादा कशा आल्या थोडंशा की आपलं जे म्हणजे मोबाईल टाईपरायटर असतं त्याच्यामध्ये काय म्हणून सांगा त्या गोष्टी यायला पाहत नाही किंवा येत नाही हे लक्षात घ्या. म्हणून आता मी तुम्हाला इथे काय म्हणून सांगा स्पेशली लिहून देतो. बघा पुढचं एक्झाम्पल पहा या ठिकाणी कसं राहील तुमचं. लिहा एक्झाम्पल लिहा पुढचं. हां आता तुम्हाला एक्झाम्पल कसं लिहून देतोय व्यवस्थित लक्ष द्या. बघा 0.38 च्या डोक्यावर 12 प्लस हे पहा प्रश्न 0.26 च्या डोक्यावर 12 बरोबर किती? तर इथं करायचं काहीच नाही. एकदम साध्या पद्धतीने तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. तोंडी उत्तर तुम्ही देऊ शकता. काय उत्तर आलं सांगा? म्हणजे आन्सर पहा कसं होईल तुमचं. लक्ष द्या. 0.38 हे किती वेळा लिहिलं? किमान 3 वेळा लिहा. जर टॅली करायचं असेल तर फक्त उत्तर द्यायचं जर असेल तर एकच वेळा लिहा. 0.38 आणि 0.26 हे 8 आणि 7 14 4 हातचा गेला आहे. 1 4 आणि 2 किती सांगा? 6. इथे पॉईंट 0.64 म्हणजे 0.64च्या डोक्यावर काय सांगा? 12. त्याचं कारण काय? तर हे रिपीट होत जाणारं आहे असा त्याचा काय होईल सर अर्थ होईल हे आपण लक्षात घेऊया. त्याच्यानंतर बघा नंतरचं एक्झाम्पल पहा या ठिकाणी. पहा कसं राहील सर. 2.85 प्रश्न पहा. 2.85च्या डोक्यावर 12 प्लस इथे 3.12 बरोबर किती? सोडवा. बघा बाकीच्या संख्या तशा आहे तशाच ठेवणार आहे तुम्ही. 2.85 3.12 5 आणि 2 7 8 आणि 1 9 इथे पॉईंट 2 आणि 3 5 हे प्लस म्हणजे आपण काय उत्तर देणार आहोत मला सांगा? 5.97च्या डोक्यावर काय येईल सांगा? 12 येईल. मला सांगा काही कठीण आहे का? नाही. बघा म्हणजे आता मला सांगा 5च्या डोक्यावर 12 देण्याचा काही प्रश्न आहे का? नाही. तिथं नाहीच आहे. तो रिपीट होणारच नाही आहे. म्हणून त्याच्या डोक्यावर 12 देण्याची काही आवश्यकता नाही. लक्षात घ्या. मग इथे पहा नंतरचा प्रश्न आपण या ठिकाणी बघा. प्रश्न 2.315 प्लस 2.318 बरोबर किती? सोडवा. हां काय करणार आहोत आपण मला सांगा. 2.315 इथे प्लस 2.318 8 आणि 5 13 हातचा गेला 1 हे किती सांगा? 3 3 आणि 3 6 इथे पॉईंट इथे किती 4. ठीक आहे. मग 4 पॉईंट किती झाले? 633. मग आता बघा हे 4.633 12 कोणावर येत जाईल सांगा? 633 वर 12 असे आपण लक्षात घेऊया. आता मला सांगा या ठिकाणी 4 रिपीट होणारे आहे का? तर 4 रिपीट होणारे नाही आहे असे आपण लक्षात घेऊया. ठीक आहे. चला नेक्स्ट पहा. हे बोर्डवर आहे ते सोडवून बघा. 3.48च्या डोक्यावर 12 प्लस 2.41च्या डोक्यावर 12 बरोबर किती? हां कसं राहील मला सांगा सर्वांनी. या ठिकाणी काय होईल सांगा? 3.48 2.41 8 आणि 1 किती सांगा? 9 4 आणि 4 किती सांगा? 8 इथे पॉईंट 3 आणि 2 किती रे? 5 हे प्लस आहे म्हणून प्लस केलं. ठीक आहे.
आता काय होईल सांगा, 5.89च्या डोक्यावर काय येईल रे, 12. हे असं आपलं गणित होईल, लक्षात घ्या. पुढचं बघा. आता हा मुद्दा कशाचा होता सांगा, प्लसचा. जर समजा मी मायनसची जर गोष्ट केली, उदाहरणार्थ मायनस, बघा कसं, 3.66 च्या डोक्यावर 12 मायनस 2.12 च्या डोक्यावर 12 बरोबर किती, असा तुम्हाला प्रश्न आहे. सोडवा. याचं उत्तर आलेलं आहे आपल्याला. हे बघा, 3.66 वजा 2 पॉईंट किती करा सांगा, 12. 6तून 2 गेले 4, 6तून 1 गेला 5, 3तून 2 गेला 1. मग उत्तर किती आलं, 1.54. तर 1.54च्या डोक्यावर 12. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो, जर समजा हे 1.54चे कशात म्हटलं तुम्हाला सांगा, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करा. उदाहरण देतोय फक्त बघा. तर 1 हा पूर्ण आहे, मग अपूर्णांक कोण आहे सांगा, 54. पॉईंट नंतर कोण, 54. मग 1 हा पूर्ण आहे, तर वर किती होईल सर, 54. छेद किती होईल सर, 99. हे झालं तुमचं उत्तर. ठीक आहे. पण आता असं उत्तर जर तुम्हाला ऑप्शनला नसेल, हे बघा, 1 कोण आहे सांगा, पूर्ण आहे. 54 कोण आहे, अपूर्ण आहे. कोणाच्या डोक्यावर 12 आहे, 54च्या. मग त्याच्या छेदात काय होईल सांगा, 99. 1 पूर्ण, तो बाजूला आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक झाला. आत्ता बघा तुम्हाला सांगतो, याचं पुन्हा जर समजा लघुरूप करायचं असेल तर कोणाचं होणार नाही, 1चं होणार नाही. ऐका, म्हणजे इथं कोण सांगा, 1. आणि आता इकडे बघा, आपण भाग देताना इथे 9ने भाग देऊ. 9 1 9, 9 1 9 आणि वर 9 सक 54. म्हणजे उत्तर कसं होईल रे, 6/11. हे बघा, 1.6/11 असं आम्हाला फायनल मिळेल. दिसत आहे प्रत्येकाला, 9 सक 54, 11 9 99. तर हे अशी उत्तरं येतात, तर जशी येतात तशी द्यायची. म्हणजे काही त्याला आपण स्वतःहून काय करायचं नाही सांगा, क्लिष्ट कठीण बनवायचं नाही. लक्ष द्या. नेक्स्ट पहा नंतरचं. हे घ्या, सोडवा, आहे बोर्डवर आलेलं. ह्याचं काय करणार आहोत मला सांगा. बघा, 4.55 हा मायनस 3.14. 5तून 4 गेला किती रे, 1. 5तून 1 गेला किती सांगा, 4. इथे पॉईंट, 4तून 3 गेला 1. मग इथे काय होईल, 1.41. 41च्या डोक्यावर 12. तर 1.41च्या डोक्यावर 12 असं आमचं काय होईल सांगा, उत्तर होईल. चला, आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये आज जेवढा कंटेंट झाला तेवढा सर्व समजला, प्रत्येक गोष्ट. बाकी नंतरच्या तासात बघूया.